अस्सलामुअलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। सूर्या उर्दू प्राइमरी स्कूल नागार्जुन नगर नांदेड़ के ऑनलाइन एजुकेशन के सेशन में हम आपका इस्तकबाल करते हैं। जमा शशुम मज़मून मराठी सुलभ भारती। इसमें आज हम सबक नंबर 2 के सवाल जवाब देखेंगे। प्रश्न पहला, का तेल लिहा। उसका सवाल है, रीमा ने आनंदाने उड़िया मार लिया। उत्तर है, सुट्टीत मामाच्या गावी जायला मिळत होते म्हणून रीमाने आनंदाने उड्या मारल्या। हा प्रश्न है, मुलाने बाळाला मांडीवर घेतले। उत्तर है, बाळ मुलाकडे पाहून खुदकन हसले म्हणून मुलाने बाळाला मांडीवर घेतले। ई प्रश्न है, मुलाचे मन आनंदाने थुई थुई नाचू लागले। उत्तर, सायंकाळची मामाच्या गावाची शोभा पाहून मुलाचे मन आनंदाने नाचू लागले। ई प्रश्न है, मुलांना गाहीवरून आले। उत्तर, आजीने मुलांना जवळ घेतले। मुलांच्या डोक्यावरून तोंडावरून मायने हात फिरवला। आजीच्या प्रेमळ स्पर्शने मुलांना गहीवरून आले। प्रश्न दूसरा, सुट्टी कधी संपली ते आम्हाला समजलेच नाही असे मुलांना का वाटले? तुमच्या शब्दात लिहा। उत्तर, मामाच्या गावी मुलांनी खूप धमाल केली। विहिरीवर पोहायला गेले, शेतात बागडले, आंब्याच्या झाडावर चढून कैऱ्या व पाळाचे आंबे त्यांनी तोडून खाल्ले। मामाबरोबर बैलगाडीतून शेतात तर कधी आमराईत त्यांनी फेरफटका मारला। रोज त्यांनी मौज लुटली म्हणून मुलांना सुट्टी कधी संपली ते कळलेच नाही। प्रश्न तीसरा, वाचा, सांगा, लिहा। नादमय शब्द। उदाहरण, छुम छुम, झुक झुक। तो आपको लिखना है खुड़ खुड़, खड़ खड़, खड़ खड़। प्रश्न चौथा, समानार्थी शब्द लिहा। वारा पवन, आ तोंड मुख, ई रस्ता वाट, ई आई माता, उ शेत वावर। प्रश्न पाचवा, जोड़िया जुड़वा। अ गट ब गट। अ है आगगाड़ी, आ है पैंजन, ई घुंघुरमाड़ा, ई बैलगाड़ी, ऊ पानी। इस तरह से आप ब गट में देखकर सही जोड़ियाँ लिखेंगे। प्रश्न छठा, पशु पक्ष्यांची आवाज दर्शक शब्द। नंबर 1, बकरी बैं बैं। नंबर 2, वाघ डरकाड़ी। 3, बेडूक डराव डराव। चौथा, कुत्रा भू भू। पांचवा, मांजर म्याव म्याव। छठा, मोर केकराव। प्रश्न सातवा, वाक्यप्रचारांचा वाक्यात उपयोग करा। नंबर 1, खुदकन हसणे। बर्फी खाताना मनू खुदकन हसली। नंबर 2, गाढ झोपणे। काम केल्यानंतर आरू गाढ झोपली। नंबर 3, कडकडून भेटणे। सीमा आणि रीमा खूप वर्षांनंतर एकत्र दिसल्यामुळे कडकडून भेटतात। नंबर 4, टुकटुक पाहणे। नवीन खेळण्याकडे बाळ टुकटुक पाहत होते। नंबर 5, आनंदाने थुई थुई नाचणे। पहिल्या पावसात मोर आनंदाने थुई थुई नाचतो। नंबर 6, गहीवरून येणे। परदेशी चाललेल्या ताईला पाहून आईला गहीवरून आले। प्रश्न आठवा, बाजार हाट यासारखे आणखी काही जोडशब्द लिहा। उत्तर, नंबर 1,
केर कचरा। नंबर 2 काम धंदा। नंबर 3 झाडे झुडपे। नंबर 4 पाने फुले। प्रश्न 9 तुम्ही एखादे चांगले काम केले आहे त्या प्रसंगाचे अनुभव लेखन करा. उत्तर घरी एखादा सण आला की आईला घरातील साफसफाईच्या कामात मी मदत करते. प्रश्न 10 तुमच्या घरातील व्यक्तीबरोबर सुट्टीच्या दिवशी तुम्ही कशी मजा करता ते लिहा. उत्तर आम्ही घरातील सर्व सदस्य सुट्टीच्या दिवशी एकत्र येऊन एकत्र जेवण जेवतो. त्यानंतर आम्ही एकत्र TV सुद्धा बघतो. संध्याकाळी वेळ मिळताच आम्ही छान असा खेळ खेळतो. घरातील सर्वजण एकत्र येत आम्ही गप्पा मारतो. प्रश्न 11 खालील शब्दांसारखे 2 शब्द लिहा. 1 सळसळ, खळखळ, वळवळ. आ भुरभुर, चुरचुर, हुरहुर. ई लुकलुक, चुकचुक, धुकधुक. ई खड़खड़, बड़बड़, चड़फड़. प्रश्न 12 जो है उसमें आपको शब्द दिए हुए हैं, जैसे है वैसे आपको सिर्फ देखकर लिखना है. उसके बाद प्रश्न 13 खालील शब्द आपण कधी वापरतो. कृपया माफ करा, आभारी आहे. नंबर 1 विनंती करताना कृपया हा शब्द वापरतात. नंबर 2 क्षमा मागताना माफ करा हे शब्द वापरतात. नंबर 3 कृतज्ञता व्यक्त करताना आभारी आहे हे शब्द वापरतात. इसके बाद आपण एका वस्तूबद्दल बोलू लागलो की त्यास एकवचन म्हणतो आणि अनेकाबद्दल बोलू लागलो की त्यास अनेकवचन म्हणतो. उदाहरण एक झाड, अनेक झाड. खालील शब्दांच्या जोड्या वाचा व समजून घ्या. छत्री, छत्र्या. एकवचन, अनेकवचन. डोळा, डोळे. पाटी, पाट्या. अंगठी, अंगठ्या. बांगडी, बांगड्या. पुस्तक, पुस्तके. खालील वाक्यातील नामांना अधोरेखित करा. अ बाबांचा सदरा उसवला. बाबांचा सदरा दोनों को यहाँ अधोरेखित किया हुआ है, तो आप इस तरह से सब जुमलों में अधोरेखित करेंगे. इस तरह से आपके ये सबक नंबर 2 माझा अनुभव, इसके सवाल जवाब प्रश्न उत्तर यहाँ पर ख़त्म हुए. जमात शशुम के प्यारे तलबा और तालिबात, इन वीडियोस से फ़ायदा हासिल कीजिए. इन वीडियोस को देखकर अपनी फेयर कॉपी में इन सवाल जवाब को मुकम्मल कीजिए. अगले वीडियो में हम फिर मिलेंगे. अल्लाह हाफिज़.